हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. मुक्तीचे रहस्य. सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की प्रत्येकाला जगण्यासाठी काहीतरी प्रयोजन असलेच पाहिजे. एरवी मनुष्य सुखाने जगू शकत नाही. जीवन जगताना काहीही उद्दिष्ट नसेल तर जीवन कंटाळवाणे होईल, नीरस होईल. अशा जिण्याला काहीही अर्थ नसेल. असे जिणे म्हणजे केवळ मरत नाही म्हणून जगत आहे इतकेच. जगण्यासाठी काही प्रयोजन नसेल तर असा मनुष्य सकाळी जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हा आता करायचे काय, हा प्रश्न त्याचा सतावतो. नोकरी करणारे कचेरीत जातात, धंदा व्यवसाय करणारे आपापल्या उद्योगाला जातात, विद्यार्थी विद्यालयात जातात, घरातील महिला घरच्या कामाला सुरुवात करतात. त्यांना बिचाऱ्यांना घरकामापुढे इतर काही करायला वेळच नसतो. इतके नित्यदिनी काम त्यांच्यापुढे करायचे कायम शिल्लक असलेल्या अवस्थेत असते. गृहिणी कधीही रिकामी असलेली पाहायला मिळत नाही. तशी कोणी गृहिणी आढळली तर ती नक्की आजारी आहे असे खुशाल समजावे, किंवा ती गृहिणी नसूनही तसे असल्याचा ती आभास करत आहे असे समजावे. असा आभास करणाऱ्या महिला धनाढ्य असतात. त्या घरकामाला अर्धा डझन कामवाल्या महिला नेमतात आणि नुसते बसून वजन वाढवतात. वजन वाढवत गृहिणी असल्याचे जाहीर करतात. जीवनाला उद्देश असला की माणूस आशावादी होतो. अशा माणसाला आपला जीवनोद्देश पूर्ण होईल अशी खात्री देते. तसे झाले की तो सुखी होतो. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही की तो निराश होतो, त्याला दुःख होते. त्याच्या जीवनात आशा किंवा निराशा आणि त्यामुळे सुख दुःख असा खेळ रंगात येतो. या सुखदुःखाच्या फेऱ्यामधून माणूस कधीही बाहेर होत नाही. असा मनुष्य कधीही योग साध्य करू शकत नाही. तो योगाचा मुमुक्षू देखील होऊ शकत नाही. तसा त्याने प्रयत्न केला तरी त्यात तो यशस्वी होत नाही. तो योगी असू शकत नाही. योगमार्ग आशावादी नाही आणि निराशावादीही नाही. आशा आणि निराशा यात शाब्दिक भेद असला तरी त्यात तात्विक भेद नाही. निराशा म्हणजे कालचा आशा असलेला मनुष्य आणि आशा म्हणजे पुढे निराश होणारा मनुष्य. आशा किंवा निराशा एकदा निर्माण झाली की असा मनुष्य यामधून कधीही बाहेर येत नाही. तो आशा आणि निराशा या वर्तुळात फेरे घेत राहतो. कारण एका आशेमधून अनेक नवीन आशा निर्माण होतात. त्या एकाच जन्मात पूर्ण होणे कालावधीचा विचार करता अशक्य असते. त्यामुळे एकदा आशा करणारा सदा आशावादी राहतो. यात विरंगुळा म्हणून कधी तो निराश होतो इतकाच काय तो बदल. तसेच जेव्हा मनुष्य निराश होतो तेव्हा त्याच्यातील आशा पूर्ण नष्ट होत नाहीत. ती क्षीण होऊन सूक्ष्म रूपात आत दुगदुगत राहते. कारण तशाही त्या निराशा अवस्थेत आपण यामधून केव्हा तरी नक्की बाहेर होऊ अशी आशा त्याला असते. भौतिक जगतात मनुष्य आशा आणि निराशा या सीमारेषात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असा अव्याहत धावपळ करत जगत असतो. ही धावपळ त्याच्या मृत्यूनेच पुनर्जन्म होईपर्यंत काही अवधी थांबते. या धावपळीत तो असंख्य भोग निर्माण करतो, बहुतांशी त्याच्याही नकळत. त्यामुळे असा मनुष्य कायम जन्म मरणाचे न संपणारे फेरे घेत राहतो. लहानपणापासूनच आपल्याला आशा आणि त्या अनुषंगाने आपोआप त्यामागे लपलेली निराशा आपल्या पालकांकडून बुजुर्गांकडून शिकवली जाते. आपले मातापिता आपल्याला सांगतात की शहाण्यासारखा वाग तर तुला नवीन खेळणे मिळेल, किंवा अभ्यास कर, परीक्षेत अमुक प्रकारे यश मिळव, तरच सुट्टी झाली की अमुक ठिकाणी सहलीला जाऊ. असे सांगितल्यावर नवीन खेळण्याच्या किंवा सहलीच्या आशेने लहान मूल अभ्यास करते. दुर्दैवाने तसे झाले नाही तर काय, या दडपणाखाली परीक्षेचा निकाल लागेपर्यंत वावरत असते. आपल्याला आशा
आणि निराशेचे जणू बाळकडूच पाजले जाते. पुढील जीवनात आपल्याला हीच सवय लागते. आशा निराशेच्या दडपणाखाली सतत जगत असायचे. यामुळे स्वभावात हळवेपणा येतो. जरा काही खुट्ट झाले की अपराधी भावना निर्माण होते. योग आशावादी नाही आणि निराशावादीही नाही. आशा आणि निराशा यांना भेदून त्या पलीकडे गेले असता तेथे योग आहे. आशा आणि निराशा यांच्या हेलकाव्या पलीकडे योग आहे. आशा निराशा यांच्या अलीकडे निष्पाप, निरागस, अश्राप जीवन आहे. आशा निराशेच्या सीमेत भौतिक जीवन आहे. परंतु आशा निराशा यांच्या अतीत पलीकडे योग आहे. आशेत भविष्यात उद्देशपूर्तीची धडपड असते. निराशेत भूतकाळातील परिस्थिती सुधारून भविष्यात उद्देश पूर्ण होण्यासाठी धडपड असते. माणसाला आशा निराशा कधीही वर्तमानात जगू देत नाहीत. भूतकाळाचे निराश उसासे आणि भविष्यकाळाचा आशावादी काल्पनिक उन्मेष माणसाला जे आत्ता आहे त्यात समाधानाने कधीही जगू देत नाही. योग तर आत्ता याच क्षणी आहे. योग भूत किंवा भविष्य जाणत नाही, तो फक्त वर्तमानातच असतो. भूत भविष्य सौख्य किंवा दुःख देत असते, परंतु ते कधीही आनंद देऊ शकत नाही. योग सुखदुःखापलीकडे आनंदात असतो आणि आनंद वर्तमानात विराजित असतो. आशा भविष्यातील काल्पनिक सौख्याचे मजले बांधत असते आणि निराशा वैफल्याचे चटके दुःख सहन करत असते. आशा कामना वासना यांना खतपाणी घालत असते की केव्हा तरी त्या उपभोगायला मिळतील आणि तृप्ती देतील. निराशा आशेला खतपाणी घालत असते की ती केव्हा तरी नक्की पूर्ण होईल. निराशा भूतकाळाचे उसासे टाकत भविष्यकाळाकडे डोळे लावून असते. आशा कायम भविष्यकाळाचे मनोरथ उभे करत असते. यात वर्तमानात प्रत्यक्ष जगत असलेले जीवन होरपळून जाते, करपून जाते. यामुळे वर्तमानातील जीवनात समाधान, आनंद मिळत नाही. आपल्या आशा पूर्ण होतील की नाहीत अशा शंकेने किंवा आपल्या आशा कधीही पूर्ण होणारच नाहीत अशा खात्रीने मनुष्य सदा नैराश्येतच परंतु वर्तमानात प्रत्यक्ष जीवन जगत असतो. त्यामुळे तो आत्ता या क्षणी प्रत्यक्ष जगत असलेले जीवन मोकळेपणाने सत्यार्थाने अनुभवू शकत नाही. तो त्याचा कैवल्य आनंद घेऊ शकत नाही. मनुष्य आशा निराशेच्या मगरमिठीत भरडला जातो. यामुळे आशा किंवा निराशा यात योग असू शकत नाही. माणसाची ही फार मोठी शोकांतिका आहे. कोणत्याही मार्गाने का होईना परंतु ध्यान समाधी साधून योग साक्षात्कार साधायचा असतो. समाधान असल्याशिवाय समाधी अशक्य आहे. समाधान म्हणजे तर सम अधिक अधीन. सर्वस्वाला समसमान पातळीवर अधिपत्याखाली ठेवायचे. सौख्य मिळाले तर ते मिळताच तेथेच विरून टाकायचे. त्याच्या उन्मेषात राहायचे नाही. वाट्याला दुःख आले तर हिरमुसून न जाता त्याचे स्वागत करायचे आणि ते उपभोगून संपवायचे. जे वाट्याला येईल ते वर्तमानातच उपभोगून सदा तृप्त असायचे. अशा सम अधिक अधीन वृत्तीने जीवन जगण्यात समाधान आहे आणि आशाला योग समाधी शक्य आहे. त्यामुळे आशा निराशेत असलेला कधीही योग साध्य करू शकत नाही. कारण तो कधीही समाधानी असू शकत नाही. तो कधीही तृप्त असू शकत नाही. तो सदा अतृप्तच असतो. अतृप्त आशावादी अशांत अवस्थेत भविष्यकाळाकडे वाट पाहत असतो की काहीतरी घडेल, चमत्कार होईल आणि माझी आशा पूर्ण होईल असा दैववादी असतो. नसला तर होतो. जीवनात सहजच प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या परिस्थितीमधून आपल्या सर्वस्व ताकदीने शक्य असलेले सृजन करून समाधानाने जीवनाचा सहजानंद घेण्यापेक्षा
तो त्याला जे पाहिजे ते निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. त्याला अर्थातच नियतीची साथ मिळत नाही. त्यामुळे तो चमत्कारावर भरवसा ठेवतो. केव्हा तरी काहीतरी घडेल यासाठी आजचा वर्तमान तो जगत असतो. त्याला भविष्याची आशा खुणावते आणि जीवित राहायला त्याला आधार मिळतो त्या आशेचा. परंतु ती आशा कधीही सुफल होत नाही. आशा भूमितिक श्रेणीने वाढत असतात. आपल्या 2 हातांच्या कवेच्या बाहेर कारभार पसरतो. जे यश मिळते ते सुरुवातीचे असते. ते कडूगोळीवरील साखरेच्या मुलाम्यासारखे असते. आत कडवट चव पाय खोलात जाण्याची वाट पाहत असते. धंद्यात यश मिळाले तर शरीर स्वास्थ्य मिळत नाही, कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही, मानसिक आरोग्य बिघडते. आशा कोठे ना कोठेतरी निराश करत असते. ती तिची जन्मजात खोड आहे. तो तिचा स्वभावच आहे. एरवी ती चिरायुषी असत नाही. कारण निराशेशिवाय आशा असू शकत नाही. ती कधीही जीवनाचा कैवल्यानंद देत नाही. निराशेमध्ये स्वामी महाराजांचा आश्रय घेतला जातो. स्वामी महाराज यांचा पायरीसारखा उपयोग करून आत्मोद्धार आपला आपण साधायचा असतो, हे ज्ञान ते स्वामी महाराज देत नाहीत. ते अशांना सोपस्कारांच्या रगाड्यात त्यांच्या स्वतःत जखडून ठेवतात. त्यातून कोणाला शंका आली तरी आजूबाजूच्या भपकाऱ्यामुळे ध्यान लागल्याच्या बहाण्यात तेथेच मुक्काम केला जातो. तेथे 99% लोक ध्यान लागल्याचा बेमालूम अभिनय करत असतात. त्यामुळे मूळ प्रश्न तसाच राहतो. असा निराश झालेला वैफल्याने वेडापिसा तरी होतो किंवा आत्महत्या करतो. या दोहोपैकी काहीच घडले नाही सुदैव असले तर त्याला उमजते की काहीतरी मूलभूत चूक होत आहे. आपल्या जीवनाची नौकाच चुकीच्या मार्गाने यात्रा करू पाहत आहे आणि त्यामुळे ती भरकटत आहे. दिशाहीन होऊन नको त्या मार्गाला गर्तेत जात आहे. हा विचार ज्या क्षणी येतो त्याच क्षणी आशेतून निराशेत आलेला पुन्हा मागे आशेकडे न वळता सरळ निराशेतून बाहेर उडी मारतो. आशा निराशेतून मुक्त होतो. येथेच योग्याच्या मुमुक्षूचे प्रवेशद्वार असते. तो त्यात टपकतो. तेथे तो वर्तमान समजावून घेतो. जीवनाकडे साक्षीत्वाने पाहू लागतो. साक्षीत्व हेच जीवन जगण्याचे उद्दिष्ट आहे हे लक्षात येते. सहजानंदाची किल्ली हाती लागते. भोग उपभोग देह जीवित असण्यासाठी आणि तेवढ्यापुरतेच आहेत आणि त्यांचा जीवन जगण्याशी काहीही संबंध नाही हे उमजते. तेथेच आशा आणि निराशा यांना कायमकरिता निरोप दिला जातो. आता तो तन मन धन बुद्धी अर्पून झटून सर्वकष प्रयत्न करून पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने कसलेही भौतिक प्रलोभन न ठेवता नोकरी करतो, धंदा करतो, व्यवसाय करतो, कारखाना चालवितो, समाजाची सेवा करतो, कुटुंबवत्सल होतो, देशाचे रक्षण करतो, राजकारण न करता प्रामाणिकपणे देशाचा कारभार चालवितो, नित्यनियमित योग साधना आणि योग उपासना करतो. जीवन जगायला सत्यार्थाने जे जे नेमके करायला पाहिजे ते ते सर्व करतो. परंतु आता तो योगी साक्षात्कारी असतो. सर्व काही साक्षी भावनेने करतो. आता आशा निराशा किंवा श्रद्धा भावना आस्तिक नास्तिक यांचा अंशही शिल्लक नसतो. आसोनी संसारी तो स्वच्छंद स्वेच्छाचारी म्हणजे स्वचा आत्मप्रेरणेचा पायीक होतो. देह जीवित ठेवण्यापुरताच भौतिक वस्तुजगताचा उपयोग करून तो आत्माचरण करू लागतो. जीवनाची नौका भगवंत श्रींचे चरणी सेवेसाठी रुजू होण्यासाठी वैश्विक केंद्राकडे यात्रा करू लागते. योगामध्ये आशा निराशा श्रद्धा भावना आस्तिक नास्तिक यांना थारा नाही. येथे फक्त आणि फक्त नियतीची मर्जी चालते. नियती अस्तित्वाच्या अधिपत्याखाली कारभार करत असते. येथे आत्मब्रह्म तत्व एवढेच एकमेव अस्तित्वात आहे. यालाच परमात्मा भगवंत श्री योगेश्वर असे संबोधन दिलेले आहे.
बाकी जे काही येथे असते किंवा बाकी जे काही येथे असल्याचा आभास होतो तो त्याचाच पसारा आहे, त्याचीच लीला आहे. निरनिराळ्या रूपातून तोच तो अरूप सर्वत्र आहे. तोच तो निराकार भिन्नत्वाने आकार घेत असतो, लीला दाखवत असतो. तोच तो अव्यक्त अदृश्य वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त दृश्य होत असतो. यामुळे आशा निराशा न बाळगणारा, श्रद्धा भावना यांच्या आहारी न जाणारा, आस्तिक नास्तिक असल्या कल्पनांच्या राज्यात न वावरणारा योगात प्रवेश करू शकतो. योगात परखड रोकडी लखलखीत स्वानुभूती आहे. येथे इतर कशालाही थारा नाही. जे आहे ते याच क्षणी उघडे सत्य आहे. येथे भूतकाळाचा कायमकरिता विसर आहे. येथे त्याचे उसासे नाहीत. येथे इतिहासाला स्थान नाही. जे झाले ते होऊन गेले आणि पवित्र झाले. जगाचा, देशाचा, समाजाचा, संस्थांचा, कुलाचा, कुटुंबाचा, स्वतःचा असा गतवृत्तांत ठेवणे येथे निषिद्ध आहे. येथे त्यांची स्मृती जागवत ठेवायला वेळ आणि जागा नाही. जे झाले त्याचा जमा खर्च मांडायला आणि त्यांचे हिशेब चुकवायला येथे मज्जाव आहे. येथे कायमस्वरूपी मुक्ती प्राप्त करायची आहे. भूतकाळ इतका पुसून टाकायचा आहे की आपल्याला भूतकाळ होता हेच विस्मृतीत जावे. कारण अशा स्मृती उपभोग निर्माण करून पुन्हा पुन्हा जन्ममरण घ्यायला उद्युक्त करत असतात. त्यामुळे आपल्याला भावी काळच नको आहे. त्यासाठी आपल्याला भूतकाळ कायमकरिता नष्ट करायचा आहे. आपल्याला काळातीत व्हायचे आहे. आपली विश्वयात्रा ही एक सतत प्रवाहित असलेली यात्रा आहे. येथे फक्त वर्तमान आहे. भूतकाळाप्रमाणेच येथे भविष्यकाळही नाही. जे काही आहे ते आत्ता वर्तमानात आहे. भविष्य असेल तर आशा निराशा श्रद्धा भावना आस्तिक नास्तिक सर्व काही संभवनीय आहे. त्यामुळे भविष्यकाळ असेल तर मुक्ती नसेल आणि मग त्यासाठी योगाची गरज नाही. भविष्य नको म्हणून तर योग प्रयोजन आहे. यामुळे आता कशातही गुंतायचे नाही. वर्तमानातही गुंतायचे नाही. ज्या क्षणी मुक्ती सामोरी येईल त्या क्षणी वर्तमानही समर्पण करायचे आहे. यासाठी त्याग हा बेगडी शब्दप्रयोग नको. कारण आमचा त्याग हा भावी काळाकरिता कशातरीसाठी असतो आणि ते काहीतरी त्यागापेक्षा कणभर का होईना पण जास्त असावे लागते. एरवी हातून त्याग ढिला होत नाही. मग ते पुण्य प्रसिद्धी असेल किंवा त्यागापेक्षा मोठी इच्छापूर्ती असेल. कारण व्यापारी वृत्ती स्वभावातून जाता जात नाही. त्याग केला की डेबिटच्या विरुद्ध क्रेडिटची सोय काय हा विचार येतो. यास्तव परमात्मा प्राप्तीसाठी संसाराचा भौतिकाचा त्याग केला ही भावना नको. संसार करावा भौतिकाचा आस्वाद घ्यावा हाच विचार पक्का असावा. फरक करायचा आहे तो त्यातील गुंतण्यात. भूतकाळातील हिशेब चुकते करायचे आहेत. काही जपायचे आहे म्हणून वर्तमानात जगणे नको. भविष्यकाळात काही मिळवायचे आहे काही निर्माण करायचे आहे म्हणून वर्तमानात जगणे नको. वर्तमानातच जगणे हा जीवनोद्देश आहे ही जाणीव व्हायला हवी आहे. भूतकाळ पुसून टाकायचा आहे आणि भविष्यकाळ निर्माण करायचा नाही आणि त्यासाठी वर्तमानातच मुक्त व्हायचे आहे. त्यासाठी वर्तमानात साक्षीभाव घट्ट व्हायला हवा आहे. जे आहे ते आहे. त्याचा सदुपयोग मुक्त होण्यासाठी करायचा आहे. यामध्ये मुक्तीची आशा निर्माण झाली तर ती धोक्याची घंटा आहे. मन चलाख असते. ते या विचाराने आशा निराशेचा खेळ मांडून चकवा देईल. यास्तव मुक्तीची कल्पना ज्ञानाने समजून घ्यायची आहे. म्हणजे मुक्ती ही सहज योग होईल. मुक्तीसाठी कोठेही जायची गरज नाही. मुक्तीसाठी काही करायचीही गरज नाही. मुक्तीसाठी कशावर कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. कोणी तुमच्यासाठी मुक्तीचे द्वार उघडणार नाही. कोणी मुक्ती तुम्हाला मिळवून देऊ शकणार नाही.
मुक्तीसाठी कोणाकडे कसला मंत्रतंत्र, साधना, उपासना उपलब्ध नाही. मुक्तीसाठी कसल्या विश्वासाची, श्रद्धेची गरज नाही. मुक्तीसाठी ज्ञान विज्ञान उपलब्ध नाही. मुक्तीसाठी कसली कोणती देवदेवता अस्तित्वात नाही. कारण मुक्ती अशा कसल्याही आणि कोणत्याही सोपस्कारात बद्ध नाही, असू शकत नाही, असणारही नाही. तसे असेल तर तिला मुक्ती हे नाव शोभत नाही. मुक्ती अशी काही असेल तर अशी मुक्ती अप्रत्यक्षपणे, छुपेपणे, तुमच्याही नकळत तुम्हाला सदा अमुक्त ठेवी. मग ती तुम्हाला भौतिकात आणि त्यायोगे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवण्यासाठी योजलेली मनाची एक युक्ती असेल. मुक्तीची फसवी व्याख्या करून तुम्हाला मुक्तीच्या नाटकात अडकवणारी आणि दाखवून त्यायोगे जन्ममृत्यू सुरू ठेवणारी मनाची एक युक्ती असेल. मुक्तीचे गाजर बनवून तुम्हाला मुक्तीच्या पिंजऱ्यात अडकवणारी मनाची ती एक खेळी असेल. मन महाचलाक आहे, त्यापासून फार सावध असावे लागते. मुक्तीची इच्छा आशा नको, कारण येथे इच्छा आशा कसली आहे हा तात्विक प्रश्न नसून इच्छा आशा असणे हाच मूलभूत प्रश्न आहे. भूक नसताना कोणी म्हणेल की खिचडी काकडीची कोशिंबीर खा थोडी, चांगले सात्विक खाणे तर आहे, खा हो. शनिवारी रात्री जेवायला गेले असता कोणी आग्रह करतात आणि वर म्हणतात की आज शनिवार रात्र आहे, उद्या सकाळी लवकर उठायचे नाही, तेव्हा खा भरपूर आणि गाढ झोपा घरी जाऊन. कोणी बागेतील फुले चोरतात आणि वर पांडित्य ऐकवतात की देवपूजेला तर नेत आहे, फुलदाणीत खोचायला तर नेत नाही ना. या अशा युक्तिवादाला तोंड देता देता नको होते. भौतिक विचार करता वरवर हे युक्तिवाद चूक वाटत नाहीत, परंतु हे असे युक्तिवाद आपल्याला भरकटवतात. यात आपण संकोचाने नकळत अडकतो. यात आपण आपले जीवन जगायच्या ऐवजी आपला देह जगवतो आणि देहच जगतो. यात ते काय सांगतात यापेक्षा ते मोहाला पुष्टी देऊन, समोरच्याला भरीस घालून रिपुबद्ध करत आहेत हे त्यांना समजत नाही. मनाने अशाच युक्त्या शोधून काढल्या आहेत आणि शेकडो हजारो वर्षे जगातील बहुसंख्य प्रजा यात अडकलेली आहे. त्यामुळे ती अमुक्त राहिली असून भविष्यातही ती अशीच अमुक्त राहील अशीच व्यवस्था मनाने केलेली आहे. त्यायोगे मन जन्मोजन्मी मनमुराद मनमानी करायला मोकाट सुटलेले आहे. आपल्या धार्मिक कल्पना, पूजाविधींचे सोपस्कार, देवदेवतांचे अवडंबर, धर्मावर आधारित यज्ञ, याग, मंत्र, तंत्र, रुद्र, तीर्थप्रसाद, दानधर्माच्या कल्पना, पवित्र तिथी, सण, वार, देवतांचे उत्सव, तीर्थयात्रांमधील पावित्र्य, देवाच्या कृपाप्रसादासाठीचा अट्टाहास, त्यासाठी भटा भिक्षुकांची नेमणूक, देवदेवस्की, सोळेओळे, भूतपिशाच्य आणि चेटुकाची बाधा, करणी, उलटकरणी, त्यासाठी द्यायचे बळी, इत्यादी इत्यादी. हे सर्व ज्या कोणी सुरू केले त्यात त्याची कल्पना भक्तांना श्रद्धेने, भावभक्तीने भौतिक लालूच दाखवून भौतिकाच्या मगरमिठीमधून बाहेर काढायची, काट्याने काटा काढायची, स्वकेंद्रित करण्याची, आत्मानुभूतीची ओढ निर्माण करण्याची असावी. परंतु झाले भलतेच. मानवाच्या महाचलाक मनाने याचा उलटा अर्थ मानवावर बिंबवला. अशा सोपस्कारांमुळे धनप्राप्ती होते, आयुष्यवर्धित होते, मनोकामना पूर्ण होतात, संकट विमोचन होते, भौतिक वस्तुजगताची लयलूट होते, रोगराई बरी होते, वंश जोमाने वाढत जातो, इत्यादी इत्यादी. मूळ उद्देशाच्या विरुद्ध अर्थ सांगून उपभोगांच्या कायम स्वरूपी संचिताची सोय करून ठेवली. सकृतदर्शनी संसाराला फार उपयुक्त असा हा धार्मिक विधींचा अर्थ सर्वसामान्य मानवाला पटला, आवडला आणि रुचला आणि त्यामुळे तो त्याच्या अंतःकरणात रुजलाही. वास्तवात ही मनाची चलाखी होती. मानवाला भौतिकापासून सोडवून मुक्तीच्या यात्रेला मार्गस्थ करण्याच्या कल्पनांना
सुरुंग लावून चलाख मनाने त्याच्याबरोबर विरुद्ध मानवाला या सोपस्कारातच रुतविले आणि या सोपस्कारातून आणखी उपभोग निर्माण कसे होतील त्याची विद्या मानवाला शिकविली. मनाने मानवाला देवाकडे सतत मागणे मागायला, फलश्रुतीचे गाजर दाखवून भौतिकात अडकायला, कष्ट न घेता आयते सर्व काही मिळवण्याच्या भोगवादाला आकृष्ट केले. मानव ऐदी, विलासी, चंगळवादी, भोगवादी झाला. मनाला हेच हवे होते, त्यामुळे त्याची जन्मोजन्मी जीवित राहण्याची सोय झाली. मानव योगापासून दूर झाला, मुक्तीचा सदा वंचित झाला, अमुक्तच राहिला. यात तथाकथित विद्वानांनी, पंडितांनी, धर्मकांड करणाऱ्या कर्मठांनी त्यांच्या स्वार्थासाठी सत्याचा बळी दिला. अशा या धार्मिक सोपस्कारात श्रद्धेला, भावनेला हात घालून सर्वसामान्य मानव भरपूर धन खर्च करून विधी करून घेतो, याचा त्यांना पक्का सुगावा लागला. यास्तव या धार्मिक पंडितांनी धार्मिक नवनवीन विधी शोधून त्यात सातत्याने भर घालण्याचा धंदा सुरू. तुम्ही काहीही सांगा, काहीही करा, त्यांच्याकडे त्यासाठी रामबाण असलेले विधी आहेत. सुखवर्धित करण्यासाठी, दुःख निवारण करण्यासाठी, पापक्षालन करण्यासाठी, पुण्य मिळवून देण्यासाठी, अशा सर्वासाठी देवाकडे तुमची रदबदली करायची त्यांच्याकडे एजन्सी आहे. त्यांनी ती स्वतः स्थापन केलेली आहे. ते प्रत्यक्ष ब्रह्म आहेत असे त्यांनीच जाहीर केले आहे. याचा त्या बिचारा ब्रह्माला पत्ताही नाही. परंतु त्याची चौकशी आणि फिकीर करतो कोण? जो तो आपल्या पापपुण्यात, सुखदुःखात अडकलेला आहे. मानवाने समजावून घेतले पाहिजे की देवदेवता ही संकल्पना मूलतः अध्यात्म प्राप्त करायचे एक साधन आहे. एकचित्त होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी लागणारी धारणा म्हणून देवदेवतांची कल्पना केली गेली आहे. जडातून सूक्ष्मात जाण्यासाठी, अनात्म्यामधून आत्म्यात तदाकार होण्यासाठी, भौतिकातून अध्यात्मात प्रवेश होण्यासाठी यामध्ये दुवा म्हणून देवदेवतांची कल्पना केली गेली आहे. योगासाठी देवदेवता अत्यावश्यक नाहीत. येथे देव न मानणारे नास्तिकही मुक्त होऊ शकतात. तसेच येथे धर्म, जात, पात, शिक्षण याचा संबंध नाही. संबंध आहे तो स्वस्थानी अंतःकरणात असलेल्या अंशात्म्याची ओळख होण्याचा, त्याचे ज्ञान होण्याचा, त्या परमशुद्ध, परमपवित्र, परमप्रशांत असलेल्या अंशात्म्याशी संधान साधण्याचा. त्यासाठी त्याच्यासारखे परमशुद्ध, परमपवित्र आणि परमप्रशांत होण्याचा. शुद्ध पाण्याशी योग जुळायला, एकरूप व्हायला शुद्ध पाणीच लागते. याचप्रमाणे परमात्म्याशी योग जुळायला त्याच्याप्रमाणे शुद्ध, पवित्र, प्रशांत असावे लागते. याला देवदेवता, धर्म यांची मदत होते. परंतु त्याच्या मनाकडून दुरुपयोग केला गेला. देव, धर्म याच्याच नावाने धार्मिक धंदा सुरू झाला. पुढे तर असाच समज केला गेला की हे असे धार्मिक विधी न केल्यास देव पावत नाही, मोक्षमुक्ती मिळत नाही. याचा अर्थ अमुक मैदानावर खेळले तरच तमुक खेळ येतो, अन्यथा नाही, असे म्हणण्यासारखे आहे. खेळ कोणत्याही मैदानावर यायला पाहिजे, त्यासाठी खेळण्याची अट आहे, मैदानाची नाही. तसेच मुक्तीसाठी आत्म्यात तादात्म्याची गरज आहे, विधींची नाही. मौज अशी आहे की आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात मुळातच विराजित आहे. त्याच्यावर एकाग्र, एकचित्त होणे हाच मुक्तीसाठी एकमेव मार्ग आहे. त्यायोगे आत्मयात्रा सहजच सुरू होते. यासाठी स्वतःखेरीज अन्य कशाची गरज नसते. हेच मुक्तीचे रहस्य आहे. हरिओम.